फ्रेंड्स, आता आपण ई टी सब्जेक्टचं नेक्स्ट लेक्चर घेणार आहे. त्यामध्ये बघा काय आहे, सुरुवातीलाच सांगतो, जे लोक ह्या सिरीजमध्ये किंवा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण का लेटेस्ट व्हिडिओ अपडेट जे पडणार आहे ते सबस्क्राईब केल्यानंतर मिळू शकतील. आणि जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता स्टार्ट करतो आहे आपण कंपोनंट्स ऑफ इंडस्ट्री रिव्हॉल्युशन 4. एक सांगतो की या इंडस्ट्री रिव्हॉल्युशन 4 जे आहे, हे जे मी हायलाईट करत आहे, हे जे आहे ह्या ठिकाणी कंपोनंट काय काय आहेत बाबा, काय काय लागतं ह्या शक्यतो. तर काय आहे, मोबाईल डिव्हाइस आहे, मोबाईल डिव्हाइस देखील आहेत. त्यानंतर काय इंटरनेट ऑफ थिंग्स IoT आपण सेपरेटली बघणार आहे. लोकेशन डिटेक्शन टेक्नॉलॉजी, लोकेशन डिटेक्शन टेक्नॉलॉजीसुद्धा बघायचं आहे. त्यानंतर काय आहे मित्रांनो, एक राहून गेली गोष्ट की लेक्चर लक्ष देऊ नये का, शेवटला मी 3 क्वेश्चन विचारणार आहे. ते तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचं आहे, सेपरेटली द्यायचं आहे. ह्यामध्ये बघा, component of industrial revolution. Industry 4.0 is an abstract and complex term consists of many components. When looking closely into our society and current digital trends, to understand how extensive these components, there are some contribution digital technologies. म्हणजे हे कुठले गोष्टी त्यामध्ये भर घालू शकतात, कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. तर पहिला आपण बघितलेलं आहे की मोबाईल डिव्हाइसेस आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, लोकेशन डिटेक्शन आहे. त्यानंतर काय आहे, ॲडव्हांटेजेस ऑफ ह्युमन मशीन इंटरफेस, ह्युमन मशीन इंटरफेस देखील आहे. 3D प्रिंटिंग आहे, स्मार्ट सेन्सर आहे, बिग डाटा ॲनालिटिक्स आहे, मल्टीलेवल कस्टमर इंटरॅक्शन आहे. त्यानंतर काय, फॉग, एज, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग देखील आहे. आता ह्या ठिकाणी बघायचं आहे की काय हे काय आहे ॲक्च्युली. मेनली दिस टेक्नॉलॉजीज कॅन बी समराइज्ड इंटू 4 मेजर कंपोनंट. 4 मेजर कंपोनंट कुठले आहे तर बघा, डिफायनिंग आहे, स्मार्ट फॅक्टरी आहे, सायबर सिस्टीम आहे, IoT आहे आणि क्लाउड कम्प्युटिंग आहे. म्हणजे हे 4 कंपोनंट जे आहेत ते काय आहेत, महत्त्वाचे आहेत. कुठले, मेनली दीज टेक्नॉलॉजीज कॅन बी समराइज्ड इंटू 4 मेजर कंपोनंट. कुठले कुठले आहेत तर डिफायनिंग द टर्म इंडस्ट्री, स्मार्ट फॅक्टरी, सायबर फिजिकल सिस्टीम, IoT आणि क्लाउड कम्प्युटिंग. हे 4 महत्त्वाचे काय आहेत, कंपोनंट आहेत. तर त्यातलं आता पहिलं कंपोनंट बघायचं आहे, सायबर फिजिकल सिस्टीम. सायबर फिजिकल सिस्टीम, सायबर फिजिकल सिस्टीम म्हणजे काय बघा, सायबर फिजिकल सिस्टीम रिप्रेझेंट सिस्टीम वेअर कम्प्युटेशन आर टाइटली कपल्ड विथ फिजिकल वर्ल्ड, टाइटली कपल्ड विथ द फिजिकल वर्ल्ड, meaning that physical data, बघा इथनं महत्त्वाचं आहे, physical data core component that drives computation, industries, automation, system, wireless sensor, networks, mobile robots and vehicle network are just sample of cyber physical system. म्हणजे काय बघा, सायबर फिजिकल सिस्टीम म्हणजे काय आहे, फिजिकल डाटा इज कोर कंपोनंट दॅट ड्राइव्स. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, फिजिकल डाटा, फिजिकल डाटा, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. मित्रांनो, मी जसं सांगतोय तसं लेक्चरच्या नोट्स प्रिपेअर करा. हा MCQ टाईप पेपर असतो. MCQ टाईप ज्यावेळी पेपर असतो त्यावेळी महत्त्वाची गोष्ट अशी असते ह्यामध्ये की अभ्यास थरली करावा लागतो. डीपली अभ्यास असेल तरच होऊ शकतं. मग ह्यामध्ये बघा काय आहे, आता फिजिकल डाटा दॅट कोर कंपोनंट ड्राइव्स, म्हणजे हे फिजिकल डाटा काय काय ड्राईव्ह करू शकतात, इंडस्ट्रियल ऑटोमेशन सिस्टीम ड्राईव्ह करू शकतात, वायरलेस सेन्सर्स, मोबाईल रोबोट्स, व्हेकल्स नेटवर्क्स इज जस्ट सॅम्पल सायबर फिजिकल सिस्टीम. मग ह्यामध्ये
CPS extend their capabilities by taking advantages of emerging of cloud computing. म्हणजे सायबर फिजिकल सिस्टीम आहे एक्सटेंड देअर कॅपॅबिलिटी बाय ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लाउड कम्प्युटिंग IoT. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याची कॅपॅबिलिटी जी वाढणार आहे कशाची, ह्याची जी कॅपॅबिलिटी वाढणार आहे ते कशामुळे वाढणार आहे, क्लाउड कम्प्युटिंगमुळे वाढणार आहे. आता आपण दुसरं बघायचं आहे की काय आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स त्यालाच IoT म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, IoT. मग हे काय आहे बघा, द सिस्टीम ऑफ इंटर रिलेटेड कम्प्युटिंग device, mechanical and digital machine, object, animal or people that are provided with unique identifier. This ability to transfer the data over network without requiring human to human or human to computer interaction. म्हणजे काय आहे, it is the ability to transfer large amount of data बघा without requiring human to human or human to computer interaction. Data speed is 4G is, हे महत्त्वाचं आहे, data speed is 4G is 60 Mbps और data speed 5G is 700 Mbps. चा लॉंग फॉर्म मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. बघा मी लेक्चरला पहिला क्वेश्चन काय विचारला आहे, MBPSचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या नावानिशी पाठवायचा आहे. MCQ टाईप एक्झाम आहे, फार महत्त्वाचा आहे. IoTचं स्पीड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन काय विचारतोय मी, तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. IoTचं स्पीड 4Gचं किती असतंय आणि 5Gचं किती असतंय हे कमेंट बॉक्समध्ये आत्ता मला लिहून द्यायचं आहे. आता थिंग्स म्हणजे काय, साधे शब्द नाही आहेत हे. थिंग्स म्हणजे काय, अ थिंग्स इन अ कंटेंट ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स इज ॲन एंटायटी ऑर फिजिकल ऑब्जेक्ट. बघा फिजिकल ऑब्जेक्ट आहे हा, फिजिकल ऑब्जेक्ट दॅट हॅज अ युनिक आयडेंटिफायर अँड एम्बेडेड सिस्टीम अँड द ॲबिलिटी टू ट्रान्सफर द डाटा. बघा ॲबिलिटी टू ट्रान्सफर द डाटा ओव्हर अ नेटवर्क. These things can be part of domestic process or manufacturing area like smart TV, PLC, CNC machine. CNC मशीन हे ठराविक पार्ट मी त्यातला हायलाईट करत आहे. थिंग्स म्हणजे काय, थिंग्स इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स इज एन एंटायटी ऑर फिजिकल ऑब्जेक्ट दॅट हॅज अ युनिक आयडेंटिफायर असलं पाहिजे अँड एम्बेडेड सिस्टीम अँड ॲबिलिटी टू ट्रान्सफर द डाटा. बघा महत्त्वाचा शब्द आहे, ॲबिलिटी टू ट्रान्सफर द डाटा ओव्हर अ नेटवर्क. थिंग्स कॅन बी पार्ट ऑफ, आता थिंग्स म्हणजे काय, part of domestic process, manufacturing process like TV, PLC, CNC. It involves, हे काय काय इन्वॉल्व करताय तर फ्रंट मशीन कम्युनिकेशन, मशीन टू मशीन कम्युनिकेशन विदाउट ह्युमन इंटरफेस. हे महत्त्वाचं आहे वाक्य, विदाउट ह्युमन इंटरफेस. म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आल्यामुळं विदाउट ह्युमन इंटरफेसमध्ये चाललेलं आहे. IoT इज ऑल्सो नॅचरल एक्सटेन्शन ऑफ स्काडा. महत्त्वाचं आहे बघा, IoT इज नॅचरल एक्सटेन्शन ऑफ स्काडा. स्काडाचा लॉंग फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सेपरेटली टाकायचा आहे. जे मी क्वेश्चन विचारतोय त्याचे आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. ह्या जगात आता काय चालू आहे एक्झॅक्ट इलेक्ट्रिकलमधलं एक्झॅक्ट काय चालू आहे ते इथं शिकवलं जातं आहे.
म्हणजे काही गोष्टी, काही माणसं खूप जुन्या विचारातच भुरसटलेले गेलेले असतात, त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. पण आत्ताच्या दम्यातले आपण आहोत, आतातल्या जमान्यातले आहोत. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, नोकिया कंपनी आजकाल बंद पडली, पण कोणी एके काळी ती टॉप लेवलची कंपनी होती. का बंद पडली? तर नव्या जगाबरोबर ती बदलली नाही, तशीच राहिली. भुरसटलेले विचार त्यांचे भुरसटलेले नव्हते, पण त्याच वृत्तीतच राहिले ते, त्यामुळे ती बंद पडली. पण आज त्यावेळीची नोकिया आणि आज वेळची नोकियात फरक आहे. तसंच आपल्या मुलांचाही हाल होऊ नये म्हणून सिलेबस सेंड केलेला आहे हा MSBTनं. व्यवस्थित घेतला पाहिजे आणि व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तुम्ही स्काडाचा लॉंग फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. इथं दिलेला आहे. काय आहे स्काडाचा लॉंग फॉर्म? सुपरविजरी कंट्रोल अँड डाटा ॲक्वायजेशन. इथं मी हायलाईट केलेला आहे बघा. अ कॅटेगरी ऑफ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन प्रोग्राम फॉर प्रोसेस कंट्रोल. म्हणजे हे काय करतं? प्रोसेसची कंट्रोल करतं. प्रोसेस कंट्रोल, गॅदरिंग ऑफ डाटा इन रियल टाइम and remove location to control equipment and conditions. SCADA system include hardware, software components. SCADA system contains hardware and software component. आता नेक्स्ट काय आहे? क्लाउड कॉम्प्युटिंग अँड क्लाउड मॅन्युफॅक्चरिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग अँड क्लाउड मॅन्युफॅक्चरिंग ह्यामध्ये बघा काय आहे? क्लाउड is a parallel and distributed computing system consists of collection of interconnected and visualized computer that dynamically provision and presented one or more unified computing resource based on the service agreement. सोप्या भाषेत सांगतो, क्लाउड इज द पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम. तिसरा प्रश्न आजचा, क्लाउड म्हणजे काय? तर क्लाउड म्हणजे काय आहे? पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम आहे. क्लाउड म्हणजे काय आहे? पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम आहे. आता हे बघा, द क्लाउड इज कनेक्टेड टू द IoT गेटवे थ्रू इंटरनेट अँड रिसीव ऑल डाटा फेड टू गेटवे बाय सेन्सर. क्लाउड इज कनेक्टेड टू द IoT गेटवे थ्रू द इंटरनेट, रिसीव्स ऑल डाटा फेड गेटवे बाय द सेन्सर. क्लाउड काय करतोय? कनेक्टेड टू IoT. मला आता नेक्स्ट क्वेश्चन, IoTचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात येते का मी तुम्हाला लॉंग फॉर्म का विचारतोय? तर किती मुलांचं लक्ष आहे क्लासवर ते विचारण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. IoTचा लॉंग फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. There are few protocols that connected gateway to the IoT cloud application and most of the common about the MUQIT. हे बघा, क्लाउड कॉम्प्युटिंग बेसिस. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय आहे? इथं बघितलं आपण. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम. थोडक्यात क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? पॅरलर अँड डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग सिस्टीम. आता IoT क्लाउड ॲप्लिकेशन बघायचे. IoT क्लाउड ॲप्लिकेशन. क्लाउड इज वेअर रिअल ॲक्शन टेक्स प्लेस. क्लाउड म्हणजे काय आहे? तिथं रिअल ॲक्शन टेक्स प्लेस होती. IoT क्लाउड ॲप्लिकेशन अलॉंग विथ APIs and other interface management data and command to the from the sensor or gateway is as shown in figure. बघा, हे सेन्सर नेटवर्क्स आहे, हे IoT क्लाउड कॉम्प्युटिंग आहे आणि युजर डिव्हाइस आहे. म्हणजे या क्लाउड कॉम्प्युटिंगनुसार युजर आपण बघा लॉग इन ID पासवर्ड टाकतो, पण ते ॲक्च्युली कशाचं असतं? तर सेन्सर नेटवर्क आणि IoTचं आहे. इथं दिसते का तुम्हाला? लॉग इन ID पासवर्ड टाकल्यानंतर ह्या गोष्टी होतात. डेटाबेसला तो डेटा कलेक्ट केला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं? क्लाउड कॉम्प्युटिंग म्हटलं जातं. आता बेनिफिट्स बघूया आपण आणि थांबू आपण. बेनिफिट्स ऑफ क्लाउड अँड IoT इकोसिस्टीम. पहिलं काय आहे? कॅटर द डाटा स्टोरेज अँड प्रोसेस डिमांड ऑफ IoT. बघा, कॅटर्स द डाटा स्टोरेज अँड प्रोसेसिंग डिमांड. नेक्स्ट काय आहे? ॲडव्हान्स ॲनालिटिक्स अँड मॉनिटरिंग. ॲडव्हान्स
ॲनालिटिक्स अँड मॉनिटरिंग, ॲडव्हान्स ॲनालिटिक्स अँड मॉनिटरिंग आहे. तिसरं काय आहे, स्मूथर इंटर डिव्हाइस कनेक्टिव्हिटी. हे फार महत्त्वाचं आहे. स्मूथर इंटर डिव्हाइस कनेक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, इन IoT सेन्सर नॉट ओनली टॉक टू द युजर्स, दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ ईच अदर. म्हणजे इथं थोडक्यात काय आहे, इथं फीडबॅक सिस्टीम दिलेले आहे. इथं काय दिलेले आहे, फीडबॅक सिस्टीम आहे. फीडबॅक सिस्टीम असल्यामुळं काय होतं, आपण इनपुट आणि आउटपुटमध्ये कंटिन्युअसली इंटरकनेक्शन असल्यामुळं जो एरर हे केला जातो, डिटेक्ट केला जातो, तो इझिली रिमूव्ह करू शकतो. येतं का लक्षात तुमच्या? तर हे आहे आपलं आजचं लेक्चर इंटरनेट ऑफ थिंग्स अँड क्लाउड कम्प्युटिंगवरचं. तुम्हाला जर ह्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला 4 क्वेश्चन लेक्चर घेता घेता विचारलेले आहेत, ते जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि एक शेवटचा क्वेश्चन विचारतो, तो म्हणजे APIचा लॉंग फॉर्मसुद्धा तुम्ही टाकायचा आहे. APIचा लॉंग फॉर्मसुद्धा ह्या लेक्चर रिलेटेड टाकायचा आहे. तर आता इथं आपण थांबतोय इथं. थँक्यू सो मच.